कुळ कायदा 32 ग किंमत ही निश्चित झाल्यानंतर ती रद्द होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। तरी देखील जर तहसीलदारांनी निकाल दिलेला असेल तर अशा निकालाविरुद्ध आपल्याला अपील ही दाखल SDO यांच्याकडे करता येते। त्याचप्रमाणे ही बाब देखील लक्षात घ्या की कुळ वहिवाट ही वारसा हक्काने हस्तांतरित होते। जरी मूळ कुळास त्याची स्वतःची मुले किंवा मुली नसतील तरी वारसा कायद्याने त्याचे भाऊ किंवा त्यांची मुले ही कुळ होतात। परंतु हयात असलेल्या व्यक्तीस कुळ हक्क हे भावाच्या मुलांच्या नावे सोडून देता येत नाही, ही देखील बाब समजून घ्या। तसेच कुळ कायद्यान्वये जमिनी ही स्वतः कसणे आवश्यक आहे। जर असे कसत नसेल तो कुळ तर अशी जमीन ही 32 र प्रमाणे शासन जमा होत असते। ही देखील बाब तितकीच महत्वाची आहे, समजून घ्या।